हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला आज आहे ना आम्ही देवारा घेऊन आलेलो आहे. तर आता देवाऱ्याची पूजा करायची. तर आता बालेराव मावशी येणार आहे तर त्या देवाऱ्याची पूजा करणार आहे. तर मी इथे सर्व काही जे जे लागतं ते काढून ठेवलं ते ना आता पूजेसाठी आता नैवेद्य घेतला आहे. पूजेसाठी जे जे लागतं ते पण काढून ठेवलेलं आहे. आता मावशी आल्या का पूजा करून घ्यायची लगेचच. त्या पण थोड्या ना बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे मग आता पूजा त्यांच्या हातूनच करायची आहे. तर मग आता त्या आल्या का मग पूजा करून घ्यायची. तर आता इथे ना देवारा तुळशीजवळच ठेवलेला होता. तर मग आता त्या पण आलेल्या होत्या. तर मग आता त्या त्यांच्या हातानेच पूजा करून घेत होत्या. आम्हाला आहे ना देवारा घरी नाही घ्यायचा, पाहुण्यांनीच देवारा घ्यायचा असतो. तर मग आता मावशी बोलल्या की पाहुण्याच्याच हाताने पूजा करायची असते देवारा घरात घ्यायच्या वेळेस. तर मग आता मावशी आल्या तर मग त्यांनी आता देवाऱ्यावरती पीस पण टाकला आणि मग आता त्यांच्या हाताने आता पूजा करून घेत आहे. तर आता इथे त्या स्वस्तिक काढून घेत आहे. तर विडा पण आणलेला होता ना, तर मग विड्याची पण आता त्या पूजा करून घेणार आहे. विडा पण ठेवलेला आहे देवाऱ्यात. छान अशा आता त्या पण पूजा करून घेत आहे. तर मग जे जे लागत होतं पूजासाठी ते सर्व काही मी ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर आता इथे सुपारी ते सर्व काही लागत होतं तर मी आता इथे ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर मग आता आहे ना दही भाताचा पण नैवेद्य लागत असतो. तर दही भाताचा पण नैवेद्य तयार केलेला आहे. आणि देवाऱ्यावरून आहे ना एक कुटका ओवाळायचा आहे. तर मग आता इथे काळं लावून आणि कुटका पण आणलेला होता. तर मग आता मावशी आता ते सर्व काही ते त्यांच्या पद्धतीनं करून घेणार आहे. छान असं ते पण पूजा करून घेत आहे देवाऱ्याची. तर देवारा कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. तर मिस्टरच गेलेले होते आणण्यासाठी. तर छान असा देवारा पण आहे. तुम्हाला देवारा आवडला का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर त्यानंतर आता इथे छान अशी त्यांनी पूजा करून घेतलेली आहे. आता येथे दही भाताचा नैवेद्य होता ना, तर मग आता देवाऱ्यावरून उतरून असा बाजूला टाकून द्यायचा आहे. तर मग आता इथे पोळीचा कुटका पण आणलेला होता. तर मग आता देवाऱ्यावरून उतरून ते आता दुसऱ्या साईडला टाकून देत आहे. तर आता येथे ना साखरेचाच प्रसाद म्हणून वाटत आहे. मावशी सर्वांना साखरेचा प्रसाद दिला. तर आम्हाला पण आहे ना दिवट्यांना जायचं होतं. तर सर्व काही आमची पण तयारी झालेली होती. आता येथे शंभूची स्वराची सर्व काही तयारी झालेली आहे. तर आम्हाला पण लगेचच निघायचं आहे. तर आता येथे आम्ही सर्व आवरून निघालेलो आहोत. तर बाईकवरतीच जायचं होतं. थोडा उशीरच झालेला होता. तर आता इथे छान असं आमचं आवरलं आणि निघालेलो आहोत. मग त्यानंतर आहे ना आम्ही घरी गेल्यानंतर मग तेथून दिवट्याला जायचं होतं. तर आमच्या घरापासून आहे ना खूपच जवळ दिवट्या आहे. तर आमच्या जवळच्याच बांधभावांच्याच दिवट्या आहे. तर एकदम जवळच आहे आम्हाला. आता ज्यांच्या घरी दिवटा आहे तर आमचा आणि त्यांचा एकदम घरोबा एकदम जवळचाच आहे. म्हणजे एकदम घरच्यासारखं सर्व काही आमचं त्यांचं देणं घेणं असतं. त्यामुळे मग आता येथे ना एकदम घरापासूनच त्यांचं घर पण दिसत आहे. तुम्ही पण बघू शकता एकदम जवळच आहे. तर येथे छान चंद्रदेवांचं पण दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण बघू शकता. तर मग त्यानंतर आमचं सर्वांचं आवरलं. आता येथे ना परी दीदी रुपालीताई आमचं सर्वांचं आवरलं आणि आता येथे कुलप लावूनच आम्ही निघालेलो आहोत. तर ताई नाना ते पण पुढं गेलेले आहे. तर आता आम्ही आता येथे आवरून मग निघालेलो आहोत. तर आम्ही येथून बागातूनच पायी चाललेलो आहोत. तर जवळच आहे त्यामुळे मग आता येथे सर्व आता मुलांना घेऊन बागेतूनच चाललेलो आहोत. आता सर्वांच्या हातामध्ये मोबाईल सर्व टॉर्च चालू करूनच चाललेलो होतो. तर आता इथे बघा जवळच आलेलो आहो घराच्या जवळ एकदम. पायी आलो पण छान असं गप्पा मारत आलो. तर घर कधी आलं आम्हाला पण समजलं नाही. आता येथे ना दिवट्या पण निघालेल्या होत्या. येथे बघू शकता नवरदेव आता दिवट्या उजळून आणि घेऊन चाललेले आहे. तर गावामध्ये ना खंडरावाचं खूप मोठं मंदिर आहे. तर मग आता येथे दिवट्या उजळून आता खंडरावाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे. तर तेथे देव पण भेटून आणायचे आणि तेथे ना नैवेद्य पण ठेवायचे आहे. तर मग आता सर्वजण नवरदेव आणि ते सर्व चाललेले आहे नैवेद्य ते घेऊन. तर आता येथे ना घराजवळ पण आता दिवट्या घालायच्या आहे. तर मग आता इथे पूजा पण मांडलेली आहे. तर मग आम्ही दोघींना आल्या आता छान असं आम्ही दोघीनं पण येथे ना दर्शन घेतलं. तर दीदी आमचा व्हिडिओ काढत होती. तर मी काही बघितलंच नव्हतं तिच्याकडे. तर ती बोलली का की 5 मिनटं थांबा. मग आता येथे छान असा आमचा व्हिडिओ काढला. तर परीन मी येथेच बसलेली होती. पूजा मांडलेली होती तिथेच बसलेले होते. तर भरपूर अशा बायका आलेल्या होत्या. तर आम्ही तेथे ना बसलेलो होतो गप्पा मारत होतो. खूप छान असं विनोद चालू होते त्यांच्यावाले. नणंद भावजाईंचं म्हटलं का खूपच असं चेष्टा मस्करी असते लग्नाच्या ठिकाणी. तर आता येथे ना शंभू आतमध्ये खेळत होता.
होता. तर येथे नवरदेवाचा बेड आहे, तर त्यावरती ना खूप मोठी अशी गादी आणलेली आहे. तर ती स्पंजची गादी खूप छान असं दाबतं ना, त्यामुळे तो आहे ना आतमध्येच त्या गादीवर खेळत होता. खूप छान असे स्पंजची गादी ना, त्यामुळे त्याला मजा वाटत होती. मग त्यानंतर आहे ना आम्ही टेरेसवरती पण आलेलो होतो. तर आता तेथे ना जुळे मुलं आहे, तर त्यांची गाडी छान अशी गाडी आहे. तर शंभूला घरी पण आहे, पण मग ते दुसऱ्यांचं बघितल्यानंतर त्याला खूपच आनंद झाला. तर आता त्या गाडीवरती खेळत होता तो. मग त्यानंतर वरतून पण असं थोडंसं व्हिडिओ शूट केला मी. भरपूर असं बंगल्याला आहे ना त्यांनी लाईटिंग लावलेली होती. तर आता येथे ना गावातून देव पण घेऊन आलेले होते आणि दिवट्या पण उजळून आणलेल्या होत्या. तर मग आता आल्या मग त्या काकांनी सांगितलेलं होतं वाघ्यांनी ना, तर त्यांनी सांगितलं आतमध्ये ना 5 फेरे मारायचे. मग त्याने आता येथे दिवट्या उजळलेल्या आहेत, तर त्या दिवट्या घेऊन आता घरामध्ये ना 5 फेरे मारून घेत आहे. तर जे त्यांच्यासोबत गेलेले होते सर्वांनी असे 5 फेरे मारायचे असतात. आणि मग त्यानंतर फेरे मारल्यानंतर मग मंडपामध्ये ना देव पण नाचवायचे असतात. तर मग आता येथे ना सर्वजण आता देव घेऊन चाललेले आहे. येथे बघू शकता सर्व काही लाईनीमध्येच चाललेले आहे. आमच्या इकडे आहे ना लग्नाच्या आधी ना 5 पावली का होईना दिवट्या घालायला लागत असतात आणि मग नंतर जेजूरच्या पण ज्यांना घालायच्या असतात ते जेजूरच्या पण घालत असतात. तर आता येथे ना तिकडे देव नाचवायचा पण कार्यक्रम चालू होता आणि येथे ना नवरदेवाची मम्मी पण आली आणि थोडासा व्हिडिओ पण त्यांच्यासोबत शूट केला. तर आता येथे ना तळी भरायचा कार्यक्रम चालू आहे, तर तुम्ही पण बघू शकता. आता इथे गावातून देवांना देव भेटून आणल्यानंतर तळी भरून घेतली आणि मग आता इथे ना छान असं सर्वजण जेवायला बसलेले आहे. तर मेनू पण खूप छान होता. तर मग त्यानंतर संध्याकाळ झाली आम्हाला यायला, तर मग थोडा व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता मी. तर आता इथे सकाळीच उठल्यानंतर आता इथे छान असं व्हिडिओ शूट केलेला आहे. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असं वातावरण आहे. तर सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं आहे आणि इथे ना रुपालीताईने ना लसूण लावलेलं आहे. तर खूप छान असं लसूण झालेलं आहे. तर येथे गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असं वातावरण आहे सकाळचं. तर आम्हाला आहे ना लवकरच निघायचं आहे. तर स्वराची पण स्कूल होती ना, त्यामुळे मग आम्ही लवकरच तेथून निघालेलो आहोत. तर आता येथे गाई पण बसलेले आहे. तर गाईंचं पण दूध काढायचं आहे. तर मग आता येथे सकाळीच आता येथे दुसऱ्या बाजूला आणून बसवलेले आहे. तर आता येथे ना जिथे संध्याकाळी बांधलेले होते तिथे ना आता रुपालीताई शेण भरून घेत आहे. गावाकडचं वातावरण सकाळचं खूप छान असं वातावरण असतं. तर आजूबाजूला हिरवळ जर असली ना तर खूपच छान वाटत असतं. तर आता इथे ना आंब्याचं झाड, भरपूर असं मोठं आंब्याचं झाड आहे. तर त्या आंब्याच्या झाडाला पण भरपूर असा मोहर आलेला आहे. दरवर्षी इतका काही मोहर येत नाही, पण ह्या वर्षी ना खूपच मोहर आलेला आहे. तर छोट्या छोट्या अशा कैऱ्या पण लागलेल्या आहेत, तुम्ही पण बघू शकता. हे बघा इथे ना छोट्या छोट्या अशा कैऱ्या लागलेल्या आहे. गावाकडचा आपल्याला रानमेवा मिळत असतो, तर येथे कैऱ्या पण लागलेल्या आहे आणि त्या साईडला रामफळं पण लावलेले आहे. भरपूर असे मोठे रामफळं आलेले आहे त्यांना पण. आणि मग त्यानंतर शंभू स्वरा पण उठलेले होते, तर अण्णांजवळच बसलेले आहे. सकाळीच लवकर उठून आलेले होते बाहेर. आम्हाला पण लवकर जायचं होतं ना, त्यामुळे मग आता इथे शंभूला आणि स्वराला चहा पण ठेवलेला आहे शेगडीवरती. तर आता मग मला पण थोडासा गाळून घेतलेला आहे. तुम्ही पण या चहा पिण्यासाठी. तर मग आता सकाळी थोडासा चहा पिल्यानंतर असं थोडंसं छान असं वाटत असतं. तर मग आता इथे मी चहा पिऊन घेत होते आणि मग त्यानंतर मुलांचं पण आवरलं आणि मग आम्ही पण निघालेलो आहोत. तर इथे बघू शकता आता इथे स्कूलची मुलं पण बसची वाट बघत उभे राहिलेले होते. तर मग स्वराची पण स्कूलची बस येणार होती, त्यामुळे आम्ही पण लवकरच निघालेलो होतो. तर तिला ना स्कूलच्या बसनंच जायचं होतं. तर येथे तुम्ही सकाळचं वातावरण बघू
बघू शकता खूप छान असं वातावरण आहे. तर ऊन पण काही इतकं नव्हतं, आता आहे ना थोडं ऊन लागायला लागलं, त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी लवकरच निघालेलो होतो. तर आता ह्या साईडला बघा सप्तशृंगीचा डोंगर पण दिसतोय. खूप छान असं वाटतं, सकाळी सकाळी तर खूपच छान वाटत होतं आणि रस्त्याला गर्दी पण काही इतकी जास्त नव्हती. तर मग आता घरी पण पोहोचलो आणि स्वराचं पटकन असं आवरलं. पण मग 5च मिनिटावरून बस पण गेलेली होती, त्यामुळे मग आता असं केलं की मिस्टरांनी तिला नेऊन सोडलेलं होतं स्कूलमध्ये. त्यांचं पण काम होतं, तर मग तिला घेऊन गेलेली होती स्कूलमध्ये. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय.